राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांची पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागलेली आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे, आनंदाचं वातावरण आहे। भुजबळ फार्मसह नाशिक शहरातल्या विविध भागामध्ये आता छगन भुजबळ यांच्या अभिनंदनाचे होर्डिंग्स लागायला सुरुवात झाली आहे। आपण आता भुजबळ फार्मच्या परिसरामध्ये आहोत। भुजबळ यांचं कार्यालय आणि निवासस्थान आहे, त्या बाजूला आपण बघतोय की कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल छगनरावजी भुजबळ यांचं अभिनंदन असे होर्डिंग्स लागायला सुरुवात झालेली आहे। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे होर्डिंग्स लागायला सुरुवात झालेली आहे। ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलं त्यावेळेस मंत्रिपदापासून छगन भुजबळ यांना डावलण्यात आलेलं होतं, त्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आलेलं नव्हतं। त्यामुळे छगन भुजबळ हे कमालीचे नाराज झालेले होते। पक्ष देखील सोडून जाऊ की काय अशा मनस्थितीमध्ये ते पोहोचलेले होते। त्यांनी आपली व्यथा अनेक वेळा बोलून देखील दाखवलेली होती। अखेर अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये जो दुरावा निर्माण झालेला होता तो दुरावा काहीसा कमी झालेला बघायला मिळतो आहे आणि छगन भुजबळ यांचं पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये पुनरागमन झालेलं आहे। त्यांना कुठलं खातं दिलं जाणार याबाबत देखील तर्कवितर्क लावले जात आहेत। धनंजय मुंडे यांच्याकडे असणारं आणि छगन भुजबळ यांनी यापूर्वीच सांभाळलेलं अन्न नागरी पुरवठा मंत्री हेच खातं छगन भुजबळ यांना मिळणार अशी दाट शक्यता आहे। थोड्याच वेळामध्ये ते स्पष्ट होईल, परंतु छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातील एंट्रीमुळे नाशिक जिल्ह्याला 4 मंत्रिपदं मिळालेली आहेत। नाशिक जिल्ह्यातील काँग्रेसचा दबदबा, राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा हा अधिकच वाढल्याचं बघायला मिळत आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।